नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये सोयाबीन या पिकाला पहिली फवारणी कोणती घ्यावी, तसेच पहिली फवारणी कितव्या दिवशी घ्यावी याविषयी संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला अशाच पद्धतीची माहिती मिळून जाईल. तर बघा शेतकरी मित्रांनो, सोयाबीनला पहिली फवारणीमध्ये आपण एक कीटकनाशक, तसेच त्यासोबत एक बुरशीनाशक आणि एक टॉनिक घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन या पिकाला पहिली फवारणी तुम्ही 25 ते 30 या दिवसादरम्यान घ्यायची आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, आपण सोयाबीनला पहिली फवारणीसाठी हे औषध वापरत आहोत. तर यामध्ये कीटकनाशकमध्ये आपण आदमा कंपनीचे अनुलिक वापरणार आहोत. यामध्ये थायोमिथॅक्झॅम तसेच लॅम्बडासायक्लोथ्रिन हे 2 कंटेंट आहेत. तुम्ही हे 2 कंटेंट असलेले कुठलेही एक औषध वापरू शकता. यामध्ये तुम्ही सिजंटा कंपनीचे आलिका हे कीटकनाशक वापरू शकता. तसेच शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपण एक टॉनिक वापरणार आहोत. आपण हे टॉनिक धानुका कंपनीचे झॅन्झॅम हे आपण टॉनिक वापरणार आहोत. हे टॉनिक समुद्री शेवाळ यापासून बनलेले आहे. यामुळे ही प्रकाश संश्लेषणाची क्रिया खूप चांगल्या रीतीने होते. शेतकरी मित्रांनो, बुरशीनाशकमध्ये तुम्ही कुठलेही एक बुरशीनाशक वापरू शकता. त्यामध्ये साफ तसेच रोको या 2 बुरशीनाशकापैकी तुम्ही कुठलेही एक बुरशीनाशक वापरू शकता. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता आपण या पहिल्या फवारणीमध्ये या औषधाचे प्रतिपंप किती प्रमाण घ्यायचे आहे ते आता आपण पाहूया. तर बघा शेतकरी मित्रांनो, प्रथम तुम्ही कीटकनाशक हे तुम्ही प्रतिपंप 15 मिली एवढे औषध वापरायचे आहे. जर तुमचा पंप 15 लिटरचा असेल तर तुम्ही प्रति लिटर 1 मिली हे औषध वापरायचे आहे. त्यासोबत झॅन्झॅम हे टॉनिक असलेले तुम्ही प्रतिपंप याचे प्रमाण 30 मिली हे वापरायचे आहे. आणि बुरशीनाशकचे प्रमाण तुम्ही प्रतिपंप 30 ग्रॅम हे वापरायचे आहे. शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही सोयाबीन पिकाला ही पहिली फवारणी करू शकता, तेही अगदी कमी खर्चात. विनाकारण तुम्ही कुठलेही खर्च करू नका. यामध्ये तुम्हाला दुकानदार हे वॉटर सोल्युबल खत देतील, ते तुम्ही वापरण्याची काहीही गरज नाही. तुम्ही फक्त टॉनिक वापरले तरी चालते. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला अशाच पद्धतीची माहिती मिळून जाईल. धन्यवाद. जय जवान जय किसान.